तर बघा पाणी कसं खाली चाललंय हौदात. आणि कॉक बिंगायचा बा आता कसं पाणीवर येईल. तसं खाली वाकलं एवढे लिडूंग आले ते बा मोजा तुम्ही. लिडूंग इकते लिडूंग आलेत त्याला. 12 फुटत होतं आता वाफा फुटला आता फोड. काहीच मी स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बा काल लाईट पार उशीर आली म्हणून मी चालू केलं नाही केली मोटर. त्याच्यामुळं आज चालू केली मोटर. बघा काल 2 तास इथंच वाट बघितली होती बा. कालच्या ब्लॉकमध्ये बघा जाऊन इथंच बसलो 2 तास. पण लाईट नाही चाली. फार उशीर आली. पाणी बी थोडं होतं म्हणून आलोच नाही चालू करायला. मग कालचं आणि आजचं पाणी बा एवढं आहे. ओके पाणी बघून घ्या कालचं आणि आजचं. चला आता आपलं घासाव पाणी चालू आहे. जाऊत घासाव. आणि एकदा मागं पेरलेला आपण कडाल तर बघून घ्या. काहीच नाही त्याला बिना पाण्याचा कडाळ असं आहे. आणि ते बा पाण्याचा कडाळ दिसे. आणि आपल्या आधी पेरलं होतं त्यांच्या आधी आपण पेरलं होतं. आपण उगळ आलं तर तरी त्यांनी नव्हतं पेरलं. पण पाण्याचा फरक बघा. ते पाणी दिलेलं आहे पलीकडचं आणि हे बिना पाण्याचं एवढा फरक आहे. पाण्यावर डिपेंड आहे सगळे पिकं. हे करायचं तर सगळं जळूनच गेलंय कडा. झालं पाणी पण आपल्याला आधी हौदात पाणी न्यायचं आहे. तर बा पाणी दिलेलं आहे हौदात लावून खाली. त्याला हाताने आवलेले म्हणून पाणी निघते म्हणून दगड मांडले त्याच्यावर. त्याला हौद भरलेलं आहे. आता काढतो वर घासाला पाणी. चला तर आता खोलत आहे बारणं. पाणी दाखले इकडं. तर बघा पाणी कसं खाली चाललंय हौदात. आणि कॉक बिंगायचा बा आता कसं पाणीवर येईल. आलं का वर पाणी. तर बघा आलेलं आहे घासाच्या वावरात पाणी. बा घास कसा वाळा आहे सगळा. पाणी नाही तर कापायला बी जमाना. चुकीला राहिले तर शेवक चालू वाफा. 2 राहिलेत भिजायचे. मग हे वरचे त्या राहिलेले आवटे भिजायचे. तर हे बा कॉक्रोच जनता पार्टी इथं काय करते काय न. ऐ कॉक्रोच जनता पार्टी हा मी लीडर कॉक्रोच जनता पार्टीचा. तर त्या दिवशी पाणी दिलेलं आहे आवटं कसं हिरगार झालेलं आहे. आणि त्याच्याच वरचं बघा ते कसं सुकलंय 2 वरचे आवटे. आणि याला पाणी दिलं तर कसं हिरं झालं. मी आत्ताच म्हणलं ते कडाळाचं दाखवलं तुम्हाला. पाणी तर माले नाही तर पाण्याशिवाय काहीच नाही. तर कुणाला जर लिडुंग खायचे असले तर या घासापाशी आमचे तुम्हाला जेवढे लिडुंगाची झाडं आहेत तेवढे कुठंच नसते. इरून तिरून काठी लिडुंगाची बा किती खा आलेले तर त्याला. घडचे घड आलेत गुच्छे एवढे आले तर लिडुंगा. इथे के वा इथं 2 3 हे 4 5. इकडं बी वर झाडं आहेत असती लय झाडं आहेत लिडुंगाचे. तेव्हा तुम्हाला समोर दिसतंय लिडुंगाच्या पानाला लिडुंग येते. तर किती लिडुंग आलेत की सगळे झाडचं पान हे वाकलंय. सगळे पान वाकलंय बा. दुसरं कसं वर चाललंय तसं खाली वाकलं एवढे लिडुंग आले ते बा. मोजा तुम्ही. लिडुंग इकते लिडुंग आलेत त्याला. मोजीले किती इथं बाकी बा कुठंच नाही दिसणार तुम्हाला एवढे. एका पानाला लिडुंग कुठंच नाही. जो ख्या पानाला दिसतंय. खालचं आवटं भिजून झाल्या वे 2 नंबरच्या आवट्यात पाणी घेतलेलं आहे. ओके बघा हे बी सगळं सुकलेलं आहे. घास सुकलाय त्याला पाणी दिलं होतं तर ते बा कसा ते झालंय हिरगार. मधलं आवट आहे 3 नंबरचं. तर हे बी होईन उद्या हिरगार. हे कालच भिजलं असतं जर लाईट आली असते तर. काल पण लाईट उशिरा आली होती 11-12 वाजता. पण चालू बी केलं नव्हतं. पाणी बी थोडं होतं. चला तर आता 12 फोल्ड सगळं दंड फुल भरलाय. आता वाफे फुल भरायची वाट बघायची. 3
मग फोडायचे वरच्या आवट्याला पाणी. तिकडं 12 बी फुटायला लागलं. एवढा वाफा फुल भरलाय. ते दंड भरलाय फुल बघा. दंड झाला इथं खोल. वाफा लागला चढायला म्हणून सगळं पाणी भरत आहे. फुटलं 12 फुटलं. काय होतंय 12ला फुटायला नुसतं. मागं दाखल नाही तुम्हाला. ते 12 बी फुटलं होतं बाबा. ते 12 कसं लिपिलंय वरून. ते लयच फुटलं होतं म्हणून दाखायचं राहिलं. हे थोडं फुटलं म्हणून दाखलं. चला आता वरच्या सगळ्यात पहिल्या आवट्यावर फोडलंय पाणी. ही भिजायची तेवढे वाफे. आता बघत होतंय का पाणी उपसत आहे का भिजायचं होतंय. इथं बी फुटलं. आज 3 बारे फुटले. सगळे 12च फुटायला लागले आज का पण काय नाही. आतापर्यंत 12 फुटत होतं. आता वाफा फुटला. आता फोडावं लागेल लवकर. आज फुटाफुटीचा दिवस आहे वाटतंय सगळं. ओके बा आता चाललंय शेवटचा वाफा भिजायचा. त्याला आपला आता झालाय सगळा घास भिजून. तर आता अशीच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता अशीच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय. मी चाललोय मोटरचा सायकलिंग मोटर बंद करायला. बाय.